पुण्यासह देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून धूमधडाक्यात पार्टी करण्यात येते। मात्र दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। पुण्यात 31 डिसेंबरला ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वाहन चालकाने मद्यप्राशन केलंय का हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अनालायझर या मशीनचीही मदत घेतली जाणार आहे। त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवून आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन आता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। ती मशीन आपण जर बघितली तर हे ब्रेथ अनालायझर मशीन जी आहे ती तुम्हाला प्रत्येक वाहन चालकाला या पाईप मधनं एक हवा ब्लो करायची असेल आणि त्यात जर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन नाही केलं म्हणजे जर तुम्ही मद्यप्राशन नाही केलं तर नो अल्कोहोल म्हणून असं जो सिग्नल आहे जो रीडिंग आहे ते या संपूर्ण मशीनवर येतं आणि जर अल्कोहोल आला तर याच्यातनं एक चलन देखील निघतं आणि त्यानंतर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन केलंय हे यातनं स्पष्ट होतं। प्रत्येक ड्रायव्हरला खरं तर ही जी पिपेट आहे ज्याला आपण खरं तर ही फुंकनळी म्हणतो ती देखील नवीन देण्यात येते, कारण कुठल्याही ड्रायव्हरला तीच नळी वापरता येऊ नये, कुठले जंतू एकमेकाचे दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ नये म्हणून नवीन पाईप जो आहे तो देखील लावण्यात येतो। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आहेत। यंदा 31 डिसेंबरला सर काय कारवाई असणार आहे? ड्रिंक अँड ड्राईव्ह ब्रेथ अनालायझर आपण वापरतो आहोत, या मशीनचा नेमका उपयोग कसा आहे, याचं कॅलिब्रेशन झालेलं आहे का आणि हे रीडिंग कसं मोजलं जातं? याच्यामध्ये आपण जवळपास जी मशीन आहे ब्रेथ अनालायझर त्याच्यामध्ये आपण त्याचं कॅलिब्रेशन करून घेतो आपण त्याचं, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस कोणत्याही इसमाचं आपल्याला डीडीचं जे रीडिंग्स वगैरे किंवा ती कारवाई करायची असतं आपण त्यावेळेस प्रत्येक इसमाला आपण नवीन ब्लोअर पाईप तो वापरतो, आपण यूज अँड थ्रो वापरतो। जी मशीन